मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 20 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला देण्यात आले आहे? ऑप्शन ए एकनाथ शिंदे, ऑप्शन बी अजित पवार, ऑप्शन सी देवेंद्र फडणवीस, ऑप्शन डी धनंजय मुंडे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी देवेंद्र फडणवीस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए शुभमन गिल, ऑप्शन बी ऋषभ पंत, ऑप्शन सी लोकेश राहुल, ऑप्शन डी मोहम्मद शमी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शुभमन गिल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. विधानसभेत सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद करण्यात आली आहे. ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले? ऑप्शन ए वडाळा, ऑप्शन बी बोरीवली, ऑप्शन सी सांगोला, ऑप्शन डी खामगाव. याचा आन्सर आहे ऑप्शन ए वडाळा. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आले आहे? ऑप्शन ए चंद्रशेखर बावनकुळे, ऑप्शन बी बच्चू कडू, ऑप्शन सी धनंजय मुंडे, ऑप्शन डी आकाश फुंडकर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चंद्रशेखर बावनकुळे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. बीड व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे देण्यात आले आहे? ऑप्शन ए पंकजा मुंडे, ऑप्शन बी धनंजय मुंडे, ऑप्शन सी अजित पवार, ऑप्शन डी रोहित पवार. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अजित पवार. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. ठाणे आणि मुंबई शहरांचे पालकमंत्रीपद कोणाकडे देण्यात आले आहे? ऑप्शन ए अजित पवार, ऑप्शन बी एकनाथ शिंदे, ऑप्शन सी देवेंद्र फडणवीस, ऑप्शन डी चंद्रशेखर बावनकुळे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी एकनाथ शिंदे. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहे? ऑप्शन ए गडचिरोली, ऑप्शन बी मुंबई उपनगर, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी वरील सर्व. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. 2024 मध्ये अमेरिकेचे भारतातील थेट गुंतवणूक किती अब्ज डॉलर होती? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 41, ऑप्शन सी 42, ऑप्शन डी 44. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 42. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार बनला आहे? ऑप्शन ए नायजेरिया, ऑप्शन बी हंगेरी, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी पोर्तुगाल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नायजेरिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए आदिती तटकरे, ऑप्शन बी मेघना बोर्डीकर, ऑप्शन सी पंकजा मुंडे, ऑप्शन डी हिना गावित. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मेघना बोर्डीकर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले? ऑप्शन ए स्वामित्व योजना, ऑप्शन बी मिळकत योजना, ऑप्शन सी मालकत्व योजना, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए स्वामित्व योजना. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारत आणि कोणत्या देशाने सायबर गुन्ह्याच्या तपासाबाबत सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आदिवासी सेवक व आदिवासी संस्था पुरस्काराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? ऑप्शन ए भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार, ऑप्शन बी कानखोजे आदिवासी भूषण पुरस्कार, ऑप्शन सी सुंदरलाल बहुगुणा आदिवासी भूषण पुरस्कार, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता कोण आहेत? ऑप्शन ए अजित आगरकर, ऑप्शन बी सुनील गावस्कर, ऑप्शन सी अनिल कुंबळे, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अजित आगरकर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी जसप्रीत बुमराह, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी ऋषभ पंत. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रोहित शर्मा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चे विजेतेपद पटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी भूतान, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया.
याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. जुन्या आणि वापरलेल्या वाहनाच्या विक्रीवर जीएसटी दर 12% वरून किती टक्के करण्यात आला आहे? ऑप्शन ए 14, ऑप्शन बी 16, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 20. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 18. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए अकोला, ऑप्शन बी बुलढाणा, ऑप्शन सी वाशिम, ऑप्शन डी अमरावती. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बुलढाणा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. CIIच्या सर्वेक्षणानुसार किती टक्के कंपन्याने भारतात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट केले आहे? ऑप्शन ए 60, ऑप्शन बी 65, ऑप्शन सी 70, ऑप्शन डी 75. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 75. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेती संदर्भातील सर्व लाभांच्या योजनेसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे? ऑप्शन ए अजित, ऑप्शन बी रोहित, ऑप्शन सी कृषी कन्या, ऑप्शन डी कृषी वल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अजित. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए ज्ञानेंद्र प्रताप सिंग, ऑप्शन बी अमितेश कुमार, ऑप्शन सी ज्ञानदेव कुमार, ऑप्शन डी अमित कुमार मुंडे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ज्ञानेंद्र प्रताप सिंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए शेगाव, ऑप्शन बी खामगाव, ऑप्शन सी मोताळा, ऑप्शन डी संग्रामपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी संग्रामपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित गुरु घासीराम तोमर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी छत्तीसगड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी छत्तीसगड. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी उत्तराखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी भूतान, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.